दिल्लीहून निघालेली ही टीम आता मुंबईमध्ये दाखल होते आणि पोहोचेल ती अर्थातच नरिमन पॉइंटच्या दिशेने आणि नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम अशी ही त्यांची विजयी मिरवणूक असेल। गणेश ठाकूर ताजे अपडेट आपल्याला देत आहेत। गणेश, काय अपडेट्स आहेत सध्याचे? अश्विन, या पूर्ण मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये प्रचंड ट्रॅफिक जाम झालेला आहे की ज्या टीम इंडियाची बस आहे ती बसच अडकली होती। पूर्ण स्टँड स्टिल झालेला आहे, एकही गाडी हलत नाहीये आणि यामुळं या परिसराचा किंवा ह्या VIP रोडचा वापर करून टीम इंडियाला इथून म्हणजे बँड्रावर्ली सीलिंग मधून त्यांना NCPA परिसरात आणण्याचं नियोजन होतं। मात्र ट्रॅफिक स्टँड स्टिल झाल्यामुळं किंवा पूर्ण पॅक झाल्यामुळं आता एक पर्यायी मार्ग वापरून टीम इंडियाला NCPA पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मुंबई पोलीस करत आहे। यासाठी आताच एक चर्चा झाली आहे वरिष्ठांमध्ये, कारण इथपर्यंत पोहोचणं जवळपास अशक्य दिसतंय, कारण पूर्ण क्वीन नेकलेस पर्यंत हा पूर्ण रस्ता हा जॅम झालेला आहे। माणसं आहेत, गाडी किंवा मोटरसायकल सायकल जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे आणि यामुळे ती बस NCPA ला पोहोचवणं खूप महत्वाचं आहे। म्हणून पर्यायी मार्गातनं स्वतः मुंबई पोलीस आयुक्त आणि विशेष आयुक्तांची ट्रॅफिक आणि यांची चर्चा करून तो पर्याय मार्ग ते निवडतायत। NCPA ला पोहोचल्यानंतर लवकरात लवकर स्टेडियम पर्यंत त्यांना आणण्याचा प्रयत्न असणार आहे। या बस सोबत लाखो असणार आहे, त्यांना इथे लवकर आणण्याचा प्रयत्न आणि पर्याय वापरून आणण्याचा प्रयत्न आहे। वेळ जी स्टेडियमची होती ती जवळपास 6:30-7ची होती, पण असं वाटत की 6:30-7 विक्ट्री ब्रेक करून टीम इंडिया मैदानात पोहोचू शकते। म्हणून जवळपास 8 टीम इंडिया होईल आणि त्यानंतर कार्यक्रम होणार आहे। कार्यक्रमामध्ये मुख्यत्व जे विनिंग अमाऊंटचं चेक आहे, जे BCCI कडनं 125 कोटीचं चेक त्यांना द्यायचं आहे, चेक दिलं जाईल आणि लॅब मैदानात टीम इंडिया आल्यानंतर वानखेडे स्टेडियम लॅब केलं जाईल। टीम इंडिया वर्ल्ड कपची त्यानंतर या स्टेडियमच्या जो पोडियम केला गेला आहे टेम्पररी, त्या पोडियमवर त्यांचं अभिनंदन केलं जाईल, त्यांचा गौरव केला जाईल। म्हणून जे नियोजन होतं त्या नियोजनामध्ये लोकांचा हा प्रतिसाद असल्यामुळं वेळेनुसारच सगळं कार्यक्रम पुढे जाणार नाही हे स्पष्ट आहे। म्हणून ज्या वेळेला टीम इंडिया इथं पोहोचेल आणि त्या विक्ट्री परेडला सुरुवात होईल ओपन बसमध्ये, तर मला वाटतं अंधारही होऊ शकतो, कारण जॅम पूर्ण दक्षिण मुंबईचा परिसर झाला आहे आणि ज्या ज्या रूटमधनं टीम इंडियाची बस येणार होती त्या प्रत्येक रूटमध्ये लोक भारताचा झेंडा घेऊन किंवा मोठ्या संख्येनं त्यांचं स्वागत करण्यासाठी ढोल ताशे घेऊन उभे आहेत। म्हणून मला असं वाटतं की जागोजागी टीम इंडियाची बस जे NCPA पर्यंत पोहोचण्याआधीच अनेक ठिकाणी त्यांना थांबवलं जाऊ शकतं। मात्र मुंबई पोलिसांचे प्रयत्न की त्यांना विदाऊट स्टॉप हॉल्ट मुवमेंट NCPA पर्यंत ते करतील, यासाठी मुंबई पोलिसांचे ट्रॅफिक विभाग काम करत आहे। पण नियोजनानुसार वेळेवर ते इथं पोहोचू शकणार नाहीयेत, कारण ऑलरेडी ते दिल्लीतनं उशिरा उडाले, त्यांनी विमान त्यांचं उडालं होतं। म्हणून थोड्याच वेळात ते इथे पोहोचल्यानंतर ह्या विक्ट्री परेडला सुरुवात होईल आणि मला वाटतं 8-8:30 पर्यंत या मैदानामध्ये विक्ट्री लॅप आणि हा समारोह पूर्ण होईल। अश्विन, गणेश, धन्यवाद। या बातमीची अपडेट तुझ्याकडे घेतच राहू। तर सध्याच्या 2 अपडेट त्यानुसार एक विमानतळावर विमान दाखल झालंय, त्यामुळे कुठच्याही क्षणी आता भारतीय संघ बाहेर येईल आणि बसमध्ये बसेल, त्या बसमधनं आता ते मार्गस्थ होतील नरिमन पॉइंटच्या दिशेने। तर ती बस देखील आता सज्ज आहे। ही 2 दृश्य आपण बघितलेली होती, एकीकडे विमान दाखल, दुसरीकडे बसही सज्ज आणि त्या बसमधून आता नरिमन पॉइंटला या टीमला आणण्यात येईल। मात्र जसं आता आपल्या प्रतिनिधींनी सांगितलं, कदाचित वेगळा मार्ग असू शकतो, वेगळा पर्यायी मार्ग ज्याच्यावर सध्या पोलीस आणि यंत्रणा विचार करतायत, त्या मार्गाने मग नरिमन पॉइंटला या टीमला आणण्यात येईल आणि तिकडून नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम असा हा मिरवणुकीचा मार्ग असेल। कारण ही गर्दी प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेली गर्दी आणि याच्यामुळे आता आपण बघितलेलं होतं की बस तो विजय रथ देखील या गर्दीमध्ये अडकलेला होता आणि त्याच्यामुळे इथे मग भारतीय संघ पोहोचणार कसा हा प्रश्न आता निर्माण झाल्यामुळे कदाचित पर्यायी मार्गाचा विचार होतोय आणि त्याच्यामुळे पर्यायी मार्गाने मग नरिमन पॉइंटकडे भारतीय संघ पोहोचेल।